4/2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ एस टी स्टँड ते तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे निषेध नोंदवण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नानासाहेब सोनवणे 28/4/2000 रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे. सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती. आपले नम्र नानासाहेब सोनवणे. बरं, हे तुम्ही मोर्चाचं आयोजन कसं करणार? मोर्चाचं आयोजन आम्ही असं करणार आहे की दिनांक 28/4/2025 रोजी बहुसंख्येने स्टँडवर सगळ्यांनी जमा होणे आणि सगळ्यांनी जमा होऊन की मामलेदार कचेरीपर्यंत बहुसंख्येने जायचे आपल्याला. आणि याचा निषेधार्थ असा करायचा आहे की जे फुलबाम इथं घडलेलं जे आहे जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याच्यावर जे गोरगरीब किंवा ही भारतातली किंवा महाराष्ट्रातली जनता ते ह्या लोकांनी जे मारलेले त्याचा निषेधार्थ करण्यासाठी अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाची टीम हे योग्य रीतीनं काम करते. तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करून आपल्या महाराष्ट्र देशासाठी की बाबा हे आपल्याला आमच्या मेळाव्यामध्ये या आपल्या संघटनामध्ये येऊन हे सगळं काम पार पाडावा, हे मोर्चात संघटनात यावा ही सगळ्यांना नम्र विनंती. धन्यवाद. आज मोर्चा कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा वगैरे निषेध करण्यासाठी? आमचा कोणचा पक्ष नाही ना कोणचा काय नाही. आम्ही सामाजिक काम करणारे माणसं आहेत, अँटी करप्शन ब्युरोचं काम करणारे माणसं आहेत. आम्ही महाराष्ट्रभर आमची संस्था आहे. माननीय अमित साहेब आणि मोदी सरकार ह्यांच्या मार्फत की ह्यांच्या थ्रू आम्ही हे संस्था आमची आहे, तर त्या मार्फत आम्ही काम करतो. मी दिलीप नामदेव सोनवणे उर्फ नाना की राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्याने माझ्या टीमच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो की ह्या संघटनेत ह्या मेळाव्यामध्ये येऊन की ह्याचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना नम्र विनंती. आपल्या मोर्चाचं उद्दिष्ट काय आहे? आम्हाला अन्यायाविरुद्ध आम्ही ही मोर्चा काढलेला आहे की बाबा ही लोक आज 24 ते 28 लोक 27-28 लोक जे निष्पाप लोकांना मारलेलं आहे घेण्यानं देण्याचं, ह्याच्यासाठी आम्ही ही मोर्चा काढलेला आहे. ह्याच्यात तुम्ही सर्वांनी भाग घ्यावा अशी आमची विनंती. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांना आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेश जिंदाल साहेब यांचे सुद्धा आम्ही सर्व त्यांचे विचारात राहून विचारात सगळे वागून आमचे पूर्ण महाराष्ट्रातली टीम त्यांच्या विचारात राहूनच आम्ही हे काम केलेलं आहे. श्रीगोंदा एक्सप्रेससाठी संपादक रमेश गांधी सर, छायाचित्रकार सुरेश गांधी आणि डॉक्टर भवनराव चव्हाण, राजेंद्र डांगे सर, नाना सोनवणे, ॲडव्होकेट नाव काय आपलं साहेब? ॲडव्होकेट लोखंडे, हजारराव साहेब यांच्या वतीने, मनीष कोरडा यांच्या वतीने सर्वांचे आभार मानत आहे. आणि आजचं बातम्या इथेच संपल्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.